पान खात मी काय केलं, मला का पार्टीत सामील नाही केलं. नाही म्हाताऱ्या, मी काय केलं. गपचूप गपचूप पात लांब झाले म्हणून म्हातारा गपचूप गपचूप खायला लागले. 2-4 दिवस झालं पान. मला ना हाक देतय ना काय, पाणी सुद्धा प्यायला बोलवत नाही. बसलंय येऊन पट म्हणे. सगळ्याला दिलंय बघा ही गँग. खाल्ले बघा हे ह्याच्या हातात बघा. ये देखो गोरसे देखो, इन्होंने खा लिया, हमें क्यों नहीं दिया. साप सुंगलाय का काय, बोलेस ना का बोल रो का. बघा बघा काय म्हणायला लागले. पानं संपली म्हणते. हा आता मग आणता येत नाही का जास्त. आमच्यासारखे एखाद्या नगाला कातरायला लागले सुपारी. मलाच देत असेल बहुतेक. बघू बहुतेक कोणाला देत आहे. दिलं दिलं. उसात गवत याला नाही. उसा एवढं गवत आहे. इथे एक उस्तर तिथे एक गवत जास्त आहे त्याच्यात उसापेक्षा. तिथंच बसलं बाबा. तिथं माग पण याय ना गेलंय. म्हातारा जरा वरण हाणते बघा मागून. हा पडल्याला असले की होते. पडल्याला जरा ती खाली वाकून आणायचं मला जाते ना त्याच्या पासून कोणतं उकलून लागेल. तरी लागणार नाही. पण या म्हाताऱ्याच्या पाताला चलायचं कस. मुळी तर बघा आणि तिची मुळी कोण. आणि मुळी तर कसली बांधते म्हातार. नुसता मोठमोठ्या नाही नसल्या बांधते मला उचलावं लागतं. नाही परवाशी पिंट्यानं काही पात सगळ्या बोकडे मोळ्यावाले मोठ्या मोठ्या मी उचलून द्यायला. कसं होतं दोन्ही कोण खांडायचं बी म्हणल्यावरती मोळ्या कसं होणार आहे. मोळ्या बोळ म्हणणार बुवा तुमच्या. आणि दोन्ही शेजारी पण लई ढिली माझ्यासारखी. आता उद्या येतो की त्याच्याजवळ. म्हातारा यूज द्याय ना मला म्हणते न ग बाबा तुझं लई खांडावं लागतंय. तू लांबच बरं आहेस. कोपऱ्यालाच बरं आहे. आता मी कोपरा सोडतच नाही. आणि त्याचं वळण सोडतंय बघल्याला. आणि मोळ्या बी मोठमोठ्या पोट बाहेर काढतंय नुसतं मोळ्याचं. आमच्या मोळ्या बघा दोघांच्या मोळ्या बघा. श्वास एक नंबर बांधते सगळ्यात भारी. पण याची मोळ्या कोण उचलाव. मला एकट्याला उचलावं लागतं. पिंट्या नाही आज. मग तू आहेस की. मी भरायला चढतो वरी. देऊ का आता तसं नाही. आता किती म्हणलं आता पानं सोडून आता जायचं सोडून देतील. उसकस वाळायचं म्हणजे का तुझं जर असेल असतं तर तू राहिली असते का. म्हातारा जर गेला होय बरोबर आहे. खेळ आहे त्यांच्यावर. पण आता अचानक असं झालं की जावं यावं बी लागतंय. सोडून द्यायचं काय एवढं काय करार केलं का त्याच्या. गेला की मग तुमची खेप उद्या गेली असते. उद्या बिन परवा दिवशी. उद्या कुठल्यात होता सगळा खेळ म्हाताऱ्यावरच आहे. उद्या कुठल्यात होता. पाहुण्याकडे गेले मानल्यावर 2-4 दिवस खाल्ला असतं पियला असतं. कुठं जायचं होतं. मग उद्या मग तुमची गाडी उद्या औषधाला कोण भरत नाही. मग वरी भरायचं म्हणल्यावर दोघ जण नमस्कार परत एकदा स्वागत तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि जर चॅनलवरती कुणी नवीन आलेला असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. हे बघा आपली ऊस तोडणी चालू आहे बघा. आणि 12 वाजून गेल्यात सकाळपासून. आता पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळपासूनच व्हिडिओ शूट करत जाईल. म्हणजे आम्ही घरून किती वाजता येतोय, मग कधी जेवण करतोय, कधी तोडतोय, हे सर्व काही एक व्लॉग बनवून रोज टाकत जाईल. तेवढं बघा आणि सपोर्ट असू द्या. चांगला असा रिस्पॉन्स द्या. आणि मी रात्री पण बोललो आहे तसंच करणार. आता जसं वेळ भेटेल एखाद्या वेळेसच लाईव्हवरती येत जाईल. आणि कधी कधी नाही पण येणार. गारवा लय असतो. घराच्या बाहेर बसू वाटत नाही तेवढा गारवा असतो.
त्यामुळं काय जमणार नाही. पाती खूप लांब लांब गेले ते एक आणि ऊस पडलेला होता. आता जरा व्यवस्थित लागलं आहे तर आता इथं पात आहे आपली तोडायचं. आता दना मुळ्या वगैरे बांधून घेतला. आताच पाणी वगैरे पेलो. बघा कशा मस्त असं माल तोडलं आहे. पलीकडं पण तोडलेलं आहे. आज खेप भरायची दुपारून. तर ते काही सर्व तुम्ही नक्कीच बघत जावा आणि करत जाईल. आता मी असंच पुढचा व्हिडिओ तुम्हाला असाच येत जाईल की सकाळपासूनच पूर्ण असा. तर 8-10 माणसं आहोत आम्ही. कोण तोडतंय, कोण बांधायले, कोण कुठं पाणी प्यायले असं चालू आहे. हे आमचं पाहुणा आहे. आता माझी पात बदलली ना, मी कोपऱ्यात आलो आहे आता इथं. त्यामुळं ते काय ती जे पहिली जोड होती ती लई लांब गेली. आता मी एकटा एकीकडंच आहे. कारण मी एका दिवशी घरी नव्हतो का आराम करण्यासाठी बोललो होतो बघा, तेव्हापासून मी इथं आलो आहे आता अलीकडे. तर चला मग असू द्या असाच सपोर्ट. धन्यवाद आणि नेहमी करा सपोर्ट. चला मग भेटूया परत आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त राहा, आनंदात राहा आणि ऊस तोडू लागायला या.